तर ज्यांनी पूर्ण करून दाखवलेले पाहायला मिळाले. शिवसेनेचे लोकप्रिय खासदार आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. जनसामान्यातील असं व्यक्तिमत्व. साहेब जसे आले ना, प्रत्येकाला त्यांनी भेट घेतली आणि तदनंतरच व्यासपीठावरती जाऊन ते विराजमान झालेले पाहायला मिळाले. आणि नेहमीच आपण पाहिलं जनसामान्यातील असं एक व्यक्तिमत्व म्हणून साहेबांकडे नेहमीच पाहिलं जातं. जनतेचे खासदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. विशाल येतं टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कमध्ये. तर स्ट्रायकर एंडला तिथे एका बाजूला विशाल घरत आहे, स्ट्रायकर एंडला जीवित म्हात्रे, नॉन स्ट्रायकर एंडला रोहन म्हात्रे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. गतवर्षी तिसरं पर्व भाई चषकाचं आपण पाहिलं होतं. साहेबांचं आगमन शेवटच्या रात्रीमध्ये 3 ते 4 तास साहेब खास करून या स्पर्धेसाठी या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेले पाहायला मिळाले. आणि यावर्षीही आपण अपेक्षा करूयात की साहेबांची उपस्थिती जास्त वेळासाठी आपल्याला निश्चित लाभेल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल विशाल घरत. खारकोपर उल्वेनोडचा खेळाडू जो मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. तर षटकारांचा बादशहा आणि टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. एक चेंडू 5ची आवश्यकता असताना 6 ते 7 वेळेला आपल्या आयुष्यामध्ये ज्याने मॅच फिनिश करून दाखवली आहे असा टेनिस क्रिकेटचा एकमात्र अवलिया स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. जीवित म्हात्रे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पडेल. पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात होत असताना एका बाजूला उरण तालुका तर एका बाजूला पनवेल तालुका अशा दरम्यानची लढत निश्चित पाहायला मिळणार आहे. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात्र गोत्र आणि धर्म आमचा, फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. शिवसेनेचे खासदार आपल्या व्यासपीठावरती आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. इथे मात्र बाहुबलीच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आला हा चौकार. चौकाराने सुरुवात केली आहे. वॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. आणि जीवित मात्र याच्यासाठी ओळखला जातो. मोठी फटकेबाजी करतो, बेदरकार फटकेबाजी असते सातत्याने आपण पाहिलं. हा बॉल बॅकफुटला आला होता. बॅटच्या टोला लागलाय. एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आज प्रतीक पाटीलची अनुपस्थिती संघामध्ये पाहायला मिळते. आज अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत. विशाल घरतच्या हाताला इजा आहे. खरं तर त्याचं उजव्या हाताचं एक बोट फ्रॅक्चर आहे, तरी देखील तो गोलंदाजी करतोय. आयुष गोंधळी या संघामध्ये खेळतोय जो यशनाच्या पाठीमागे आहे. जिथे मात्र हर्षल ठाकूरला तुम्ही यशनाच्या पाठीमागे पाहताय बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु दक्षही या संघामध्ये पाहायला मिळतोय. आणि या खारकोपर संघामध्ये दक्षचं नाव हे वेगळ्या नावाने नेहमीच घेतलं जात असताना पाहायला मिळालंय. फलकावरती आहेत त्या 5. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला लटकाट. पुन्हा एकदा दिली कटकट. क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळणार नाही. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटची नामी संधी होती परंतु कोणती धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हे तर करायचं मैदानावरती. फलंदाजाला रोखून ठेवण्यासाठी हदभर वळण घेणारे तुमचे चेंडू इथे हाताळावे लागणार आहेत. खारकोपर ही नगरी ती आहे ज्या नगरीने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आदरणीय माननीय सन्माननीय लोकनेते माजी खासदार रायगडचे भाग्य विधाते आदरणीय रामशेजी ठाकूर साहेब याच विभागाने दिले. खारकोपरच्या शेजारी असणारे शिवाजीनगर गाव. यावेळेचा बॉल अल्टी पलटी. बॉलने घेतली एक कल्टी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या रात्रीमध्ये सन्माननीय प्रशांत पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आपण भाई चषकामध्ये मनापासून स्वागत करतोय. आमचे आर्यन पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेमध्ये करूयात आपण त्यांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमच्या समालोचन कक्षामध्ये 12वा खेळाडू दक्ष आलाय. परंतु हल्लीच तो फेमस झालाय हिरामन नाईक या नावाने. अगदी सेम हिरामन नाईकची छबी आहे त्याच्यामध्ये. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती विदाउट लॉस आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जमलेली पाहायला मिळते आहे. थोडी घाई व्हायला हवी. खारकोपरकर आपण थोडेसे लेट आलेला आहात. शेठी बनायचे परंतु वेळेचे भान ठेवा.
संपूर्ण स्क्वॉड नाही आहे खरं तर खारकोपर संघाचा, महत्वाचा बॅटरच त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला फटका बसला, क्षेत्ररक्षक आर्यन दूर राहिला, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही त्याने केलेले नाही आहेत. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. हर्षल या संघामध्ये आहे, परंतु प्रतीकचं संघामध्ये आज स्थान पाहायला मिळत नाही आहे. थोडीशी बॅक इंजरी आहे, त्यामुळे तो येऊ शकलेला नाही. धावफलकावरती 12ला 0 पाहायला मिळतात. बाराला 0 आपण पाहत आहोत. खारकोपर गावाच्या खरं तर आगरी समाज जास्तीच आहे, परंतु साज भाषेचा वेगळा आहे. हल्ल्यात कट केला होता, क्षेत्ररक्षक तैनात, सुईमधून धागे अलगत काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध खेळण्याचा प्रयत्न. ही सिंगल येते एकेरीच्या मदतीने. धावफलकावरती 13 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. विशाल घरत याचं हे षटक जिथे मात्र 13 धावांचं राहिलं. पहिल्या षटकांमध्ये पॉवर प्लेच्या पॉवरफुल समाचार घेऊ दिलेला नाही आहे त्याने. एक्सलंट बॉलिंग एफर्ट, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 13ला 0 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जनमानमुळे खंड. पेटली होती मुंबई, राक्षस होते वावरत. आया बहिणी लेकिरांना अश्रू नव्हते आवरत. कधी जाईल जीव कुणाचा कुणा काही कळेना. उभी होती मुंबईसाठी फक्त तेव्हा शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना. 1994. खरं तर तो काळखंड आजही न विसरण्यासारखा आहे. आणि शिवसेनेचं एक गीत आपण ऐकलं. 13ला 0 पुढचा बॉल. यावेळेला कोला टाकला, बॉटमॅनचा वापर चांगला केलाय. आउटफील्ड पास बंदुकीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोलीगत झापूक झुपूक चौकार. आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आवर्जून एक या संपूर्ण खरं तर मराठी माणसाला एक ओळ दिली. जीवनात एकदा निर्णय घेतला ना की मागे वळून पाहायचंच नाही, मागे वळायचंच नाही. आणि खरं तर मागे वळणारे जे असतात ना ते इतिहास रचू शकत नाहीत. इतिहास रचायचा आहे तर मागे वळून कदापि पाहायचं नाही. संजय दीना पाटील साहेब यावेळेला आडवा पाटणे ऑन साईडला षटकारांचा बादशहा इथे दहाडतोय. बाहुबलीच्या बटमधून आलाय. एकला प्रमुख साजला. गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे शिवसैनिक. माझा शिवसैनिक हा मंदिरातील घंटा बडवणारा नसावा, तर तो देशद्रोह्यांना बडवणारा असावा. हे एकच वाक्य सैनिकांनी अर्थातच सुप्रीमो बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण विश्वाला दिलं, समाजाला दिलं. आणि आज अस्तागत इतक्या हयातीनंतर, त्यांच्या जाण्यानंतर देखील कडवट शिवसैनिक आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघायला मिळत आहेत. कोला टाकलेला बॉल बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. 24 धावफलकावरती आहेत. चैतन्याची सळसळतरी मशाल आज विजली आहे. महाराष्ट्राची मातोश्री डोळे मिटून निजली आहे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणाऱ्या वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे. बाळासाहेबांमुळेच आज मराठी माणूस उभा आहे. खरं तर आज बाळासाहेबांचाच एक शिवसैनिक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित पाहायला मिळतात. 24ला 0 पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आउटसाइड एज. विकेट किपर बीट, शॉट फाईन लेगचा फिल्डर बीट. रन्स मिळतील त्याच्यावर.
आलाय चौकार. लोकसभा 18व्या लोकसभेचे विद्यमान खासदार आज या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. परंतु जनसामान्यातील हे नेतृत्व आणि एक चांगलं कर्तृत्व म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं, आज साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती आपण पाहतोय. 28वा धावफलकावरती आहे सुधीर गरज साहेब, आज ज्यांना आपण पाहतोय सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वसा आणि वारसा नेहमीच त्यांनी जपला. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतं दक्ष. हिरामन नाईक चेंडूची फेकी करेल. सिंगल येत असताना बाला मिळते आहे केवळ एकेरी धाव. सुधाम नाईकला आपण पाहतो त्या ठिकाणी एकेरी धाव 29 धावा आहेत. सुधाम नाईक सारखा दिसतो हा खेळाडू आणि म्हणून प्रवीण गायकर ज्यांचा आवाज काल तुम्ही ऐकला त्यांनी नामकरण सुधाम नाईक म्हणून या खेळाडूचं केलंय. 29-0 आहेत. भारतीय जनता पार्टी जिथे रायगड जिल्हा वाहतूक संघ व युवा मोर्चाचे अध्यक्ष खोला टाकला होता. बॉटमॅनचा वापर चांगला केलाय. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल निश्चितून येत असताना बाला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. युवा सरपंच रायगडातील आणि उरण तालुक्यातील सर्वाधिक युवा सरपंच थेट सरपंच कुणालजी पाटील यांना देखील आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरणने आयोजित केलेला हा स्पर्धेचा भव्य दिव्य सोहळा. चला घाई करा खारकोपरकर. भारतीय मजदूर संघ जिथे राष्ट्रीय महासचिव, कोषाध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्था रायगड विभाग, बोर्ड मेंबर, JNP ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा, जोएल कन्स्ट्रक्शन्स, जोएल इन्फ्रा फ्रेड अँड सर्व्हिसेसचे सर्वे सर्वा, श्री वरद लॉजिस्टिक्सचे सर्वे सर्वात. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्य ज्यांच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळाल्यात. ज्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून अनेक या उरण तालुक्याच्या वाड्या वस्तीवरती जिथे मात्र अनेक अन्नधान्याचं वाटप केलं जातं, अनाथ आश्रमांमध्ये जिथे अन्नधान्यांचं वाटप नेहमीच होतं, असे सुधीरजी गरज साहेब. यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये आलाय आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉटमध्ये. जीवित मात्रेचा तडाखा. षटकार. छत्तीस धावा धावफलकावरती आहे. 36-0. तिसऱ्या षटकाची सुरुवात अक्षय घरत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाला आणि त्याच्याही अगेन्स्ट इथे षटकार पाहायला मिळाला. धावफलकावरती 36-0 आहे. सुरुवात दमदार झाली आहे. शेवटी तितका चांगला होईल आणि त्यासाठी प्रयत्नशील राहत असताना जीवितला आपण पाहतोय. बॅटिंग करतो 8 बॉल 24 वरती. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पडल्यानंतर अधिकचा बाहेर निघालाय. हा डॉट बॉल येत असताना मला मी इथे एक DRS तुमच्याकडे आहे आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर झाला व्हाईट बॉलसाठी. दोन्ही टीमच्या माहितीसाठी 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज बंधनकारक आहेत. बॉल गहाळ झाला किंवा काळा खराब झाला, दिसेनासा झाला तर तुम्हाला बॉल बदली करून देण्यात येईल. अगदी त्याच वेळेला तुमच्याकडे एक DRS आहे जो व्हाईट बॉल रनआउट आणि वेस्ट साईडसाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी मी लक्ष वेधतो दोन्ही संघांचे कर्णधार. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. एका बाजूला साईनाथ करंजा आणि निशांत 11 दादरपाडा. चला टॉससाठी या. चला त्वरित. आतापर्यंत आपण पाहिलं ना सर्वाधिक जास्तीच्या धावा बनवणारा संघ हा आर आर एंटरप्राइजेस बोलाना आवरे आहे.
या संघाने 74 धावा बनवलेल्या आहेत. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू जो आहे तो अनसक्सेसफुल आहे, तो रिटेन झालेला नाही आहे आणि त्यामुळे पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही याची लक्ष वेधेन मी. 74 धावांचा पाठलाग आर आर एंटरप्राइजेस भोलानाथ आवरे संघाने आत्तापर्यंत केला आहे. सर्वाधिक जास्त धावा बनवणाऱ्या संघाला बाय. यावेळेचा बॉल पुल केला. पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. स्टॉपेबल जीविल मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चला बॉल लगेच दुसरा पंच अवेलेबल करून द्या, जेणेकरून वेळ त्याची बचत होईल. चहूबाजूला प्रेक्षक वर्गाची गर्दी, प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ. समोरच्या बाजूला आपण पाहत आहोत खरं तर या प्रवेशद्वारावरती आदरणीय माननीय सन्माननीय खासदार ईशान्य मुंबई आदरणीय संजय दिना पाटील साहेब यांचं भव्य दिव्य फ्लेक्स तुम्हाला या व्यासपीठाच्या अगदी समोर पाहायला मिळतो आहे. गिरीजी तळी यांच्याकडून 1 ओव्हरचं कॅश प्राइज आहे 3 बॉल 3 षटकारांसाठी. हा बॉल उजव्या शीच्या बाहेर खास करून जीवितसाठी आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू हाताळलेत. अक्षय घरत चांगली गोलंदाजी करतोय. टप्पा चांगला ठेवलाय. अचूकतेने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. कलात्मकता, नैपुण्यता, सादरीकरण. हा बॉल बाग फुटला. पुन्हा वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 48 ऑन दी बोर्ड. जीवित 12 बॉल 36 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं तर एकंदरीत 7 अर्धशतक आलेत आणि 7वं अर्धशतक सार्थक घरतने ठोकलं होतं. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या त्या 48 आहेत. 12 बॉल 36. जीवित बॅटिंग करतोय. या षटकामध्ये 18 आल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरभेदक मारा इथून पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येईल. 3 षटक एकंदरीत संपलेत. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे या 2 षटकांचा खेळ अजून बाकी राहिला. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आहे. एका बाजूला मी लक्ष वेधेन साईनाथ करंजा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे निशांत 11 दादरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतो. एका बाजूला राहील तो निशांत 11 दादरपाडा आणि साईनाथ करंजा. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 48 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. जीवितने मारलेला षटकार, केवळ जीवितने मारलेला षटकार. प्रेक्षक वर्गाने जर का मैदानाच्या बाहेर कॅच टिपला तर पारितोषिक, एका हातामध्ये जर का झेल टिपला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. गिरीजी थळी यांच्या माध्यमातून धावफलकावरती 48 आहेत. आयुष गोंधळी आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. आयुष गोंधळीला आपण पाहत आहोत. आयुष गोंधळी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना मला मिळत आहे. हे षटक महत्वाचं आहे. समर्थ चषक काय गोलंदाजी केली होती आयुष गोंधळीने. या 4थ्या षटकाच्या दरम्यान आपण त्याला पाहत आहोत. जेन्युअल ऑलराऊंडर खेळाडू आघाडीला बॅटिंगसाठी देखील येतो आयुष गोंधळी. चला आयुष थोडी घाई व्हायला हवी. खरं तर स्वतः आपणही आयोजक आहात.
गावामध्ये 4 ते 5 स्पर्धा यावर्षी झाल्यात. 48. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघणारा दिशाहीन राहिलाय. आयुष गोंधळीचा पहिला बॉल जो मात्र इथून अवांतर पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलं. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून बॅटिंग टीमकडे DRS अवेलेबल नाही आहे. धावफलकावरती आहेत ते 49 49. निर्णय प्रलंबित राहील. खरं तर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून होत असताना पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन. एका बाजूला संघ आहे तो साईनाथ करंजा आणि निशांत 11 दादरपाडा. हा व्हाईट बॉल आहे. करंजा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. दादरपाडा होय आलाय, तोही आला. चेतन भोईर तो आला. स्वतः आयोजक आहे चेतन भोईर. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर. हा डेलिब्रेटेड आहे. सिंगलचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. प्रथम दर्शनीच असं वाटलं होतं बॅटरने ऍक्शनच केली नाही, त्यामुळे कोणती धाव मिळेल की नाही त्याची चिंता इथून पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर 49 आहेत. हा डॉट बॉल आलाय. आयुष गोंधळीची हीच तर खासियत आहे. बॉल वळवण्यामध्ये तो सक्षम आहे. कधी आतमध्ये कधी बाहेर. खरं तर गाव कप नुकतंच पार पडत असताना पाहायला मिळालं आणि चॅम्पियन राहिला होता. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हातभर वळण घेणारे चेंडू फलंदाजाला दुविधा मनस्थितीमध्ये टाकतायत. थया थया नाचवतायत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळते आयुष गोंधळीच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल. ही चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 49 आहेत. 49 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आयुष. लेफ्टी बॅटर त्याच्या समोर आला ना की त्याला तो नेहमी रोखतो. यावेळचा बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न हर्षल ठाकूरने यशच्या पाठीमागे ही सर्वाधिक मोठी घोडचूक केली आहे. स्ट्रायकर एंडला आता जीवित येत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच. व्हाईट बॉल आलाय. हाही व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1. एकंदरीत 2 धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. 51 धावा. अर्धा शतक कंप्लीट. जयनवान मुळेखंडे या टीमचं 51 धावा धावफलकावरती बनलेलं पाहायला मिळाल्यात. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. चला थोडीशी घाई होणंही गरजेचं आहे. जीवित ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. यावेळेला आडवा बाटने स्लॉक स्वीप केला. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूचा पाठलाग करेल. वेगाने येतोय हर्ष. तदवर मात्र रन्स निश्चित झाल्यात. दुहेरीचा प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वधारेल. स्कोर कार्डवरती 53 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला आपण पाहणार आहात निशांत 11 दादरपाडा. यावर्षी जिथे 16 क्रमांक चेतन भोईच्या आर्मीने इथे जिंकलेले आहेत आणि सातत्याने प्रदर्शन चांगलं झालंय. 20 झाले. सॉरी 16 नाही 4 कमी गेले चेतन मी तुमचे. 20 झालेले आहेत. 53-0 पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी इथून पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल गोलंदाज लोअर फुल टॉस पिक केला. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट पॅरलल षटकार. त्रिप 59 धावा धावफलकावरती आहेत. ला 0. 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. विदाउट लॉस आणि आघाडीची जोडी आता मात्र थैमान मैदानावरती इथे पाहायला मिळते आहे. 15 बॉल 44 नॉट आउट जीवित. अर्धशतक या स्पर्धेतली 8वी अर्धशतक आणि 8वी हाफ सेंचुरी ठोकली आहे जीवित मात्रेसाठी. हो द्यात एकदा जोरदार टाळ्या. 16 चेंडू आणि 50 धावा त्याच्या बॅटमधून.
7वं अर्धशतक आलं या स्पर्धेतलं. सार्थक घरत हा 6वा खेळाडू होता. 7वं अर्धशतक जे मात्र जीवित मात्रेच्या बॅटमधून येत आहे. 65 धावा धावलक्यावरती आहेत. षटकारांचा बादशहा बाहुबली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. काल एका बाहुबली पाहायला मिळालं, आज दुसरा. बॅटची लिडिंग एज. कॅच महत्वाची आहे, कॅच महत्वाची होती. क्षेत्ररक्षक दूर राहिला, सिंगल निश्चित आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 66 आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 66 ऑन दी बोर्ड. क्रिकेट रसिको हे विसरून चालता कामा नये. या मैदानावरती 82 धावा या केवळ आणि केवळ 4 षटकामध्ये कंप्लीट झालेल्या आहे. 4 षटकामध्ये 82 धावांचा पाठलाग 2 मॅच मध्ये झालेला आहे आणि इथे बनलेल्या 4 षटकामध्ये 66. आजच्या रात्रीतल्या पुढच्या सामन्याच्या टॉसकडे जाऊया. एका बाजूला निशांत इलेव्हन दादरपाडा असेल, दुसऱ्या बाजूला करंजा संघ आपल्या असेल. आणि मी टॉस करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय रविशेठ वाजेकर सरांना की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एक दमदार आयोजन, एक दमदार स्पर्धा आणि या दमदार आयोजनातील एक दमदार मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. कोण घेतोय? येस, हेड इज अ कॉल. नाव हेड. निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. येस, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निशांत इलेव्हन दादरपाडा संघानं टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर स्वतःसाठी त्यानं फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय करंजा संघाला. कुठे जाऊ नका, चला या इथून आपण मॅचच्या दिशेनं आपलं कटाक्ष रोवूया, जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळतोय जयेश भोसले सरांचा. 66 धावा धावफलकावरती आहेत. एक प्रसिद्ध असे निवेदक व्याख्याते आज अतिजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकतात. निलेश आलेत गोलंदाजी मार्कमध्ये. आपण निलेश पाटील यांना आपण पाहत आहोत. 66 आहेत. लोअर फुल टू बॉल डाऊन द ग्राउंड. आणखीन एक लांब लचक आणि उत्तुंग षटकार. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जीवित मात्रीने अर्धशतक ठोकलंय आणि थेट रायगडच्या रोहामधून नयन जोशी या सामन्याचा आस्वाद घेतात. त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जे मात्र आलेलं आहे जे जीवित मात्रेला. 72 धावा धावफलकावरती आहेत. जीवित बॅटिंग करतोय. लेट कट, स्क्वेअर कट. क्षेत्ररक्षक हर्ष चेंडूच्या खाली. झेल टिपला. फायनली मॅचची गोल्डन विकेट. जीवित आउट. वरती आहेत. एक फलंदाज बाद झाला. 19 चेंडू आणि 57 धावा जीवित मात्रेला आपण करत असताना खेळी पाहायला मिळाली. 7वं अर्धशतक त्याने या स्पर्धेतलं कंप्लीट केलेलं पाहायला मिळालंय. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहिला मी इथं नाही. रोहन मैदानाच्या आतमध्ये अक्षय आला आता बॅटिंगसाठी. कॅप्टन ते नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे, परंतु त्याची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण ही प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहत आहे. रेलिंगवरती अगदी सर्वजण आज उपस्थित पाहायला मिळतात. हे प्रेक्षक वर्ग 72 आहेत. आडव्या बाटने ऑन साइडला जिथे मात्र फेकून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रत्येक बॅटर हा षटकारांचीच भाषा बोलतोय. काय स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फ्रंट लेग पुढे आणला, आडवा बॅटने ऑन साइडला फेकून दिलं. आमचे कॅमेरामन सचिन ही प्रेक्षक वर्गांना दाखवतात. मॅन फ्रॉम यूपी आयकॉन म्हणून आज ते कामकाज करतायत. 78 धावा धावफलकावरती आहेत. 78ला 1.
थोड्याच वेळामध्ये आणखीन एका टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर असा खेळाडू ज्याचं आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे तो येईल थोड्याच वेळामध्ये. अक्षय म्हात्रे 78ला एक, 78ला एक आपण पाहत आहोत. यावेळेला खोलातला बॉल पुन्हा एकदा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आयुष गोंधळी वेगाने आला, सिंगल मिळाली. आपला हजार जबाबीपणा इथे चांगल्या रीतीने दाखवत असताना आपली उपयुक्तता तो सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. कालच्या रात्रीमध्ये उस्मान पटेल रायगडचा टायगर भाई चषकाला भेट देण्यासाठी येत असताना पाहायला मिळाला होता. कालच्या रात्रीमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूर याला देखील आपण पाहिलं. आजही काही खेळाडू निश्चित भाई चषकाला भाईंवरती असणारा प्रेम आणि संकेतजी कडूसाहेब यांच्या शब्दाखातीर अनेक खेळाडू आज आणि उद्याच्या रात्रीमध्ये येत असताना मला मिळणार आहेत. फलकावरती आहेत ते 79 धावा, 79 ऑन दी बोर्ड, 79 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल कमी गतीचा पाहायला मिळाला, बाहेर निघणारा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. वैशाली कॅटरन्स डिफेन्स खरं तर आज आपण पाहिलं एक चित्त थरारक लढत जिंकलेली पाहायला मिळाली बोरकारकरांनी. 4 धावांची पेनल्टी मिळाली. 9 खेळाडू होते, 10वा खेळाडू हा 12वा गेला आतमध्ये. 12वा खेळाडू अवेलेबल नव्हता. 10 खेळाडूने संघ खेळला 4 धावांच्या पेनल्टीने. आणि संकेतजी कडूसाहेब यांच्याकडे काहीतरी एक वेगळी ऊर्जा आहे, जादू आहे, त्यामुळे संघ जिंकला. आडवा बाटणी ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं पाहायला मिळालं दुहेरीच्या मदतीने. जिथे एक सिंगल मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू इथून बाद होईल. अर्थात केवळ एकेरी आले. दुसरी धाव घेताना फलंदाज झालाय तो बाद. 80 धावा धाव फलकावरती आहेत. 81 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतोय. साईनाथ टॉस झालेला आहे. एका बाजूला साईनाथ करंजा आणि निशांत इलेवन दादरपाडा. जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणखीन एक ठाण्यामधून खास कल्याणमधून हा आवाज गतवर्षी आमच्याशी जुळला आणि दिनेश बंडा आणि असुद्यात किंबहुना नवघरकर आणि किंबहुना भाई नेहमीच आपण पाहिलं ज्यांना हा आवाज एखादा आवाज आवडला की तो नेहमी स्पर्धेशी जुळला जातो. आणि या आपण पुन्हा एकदा प्रथमेजी ठाकूर सरांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. क्रिकेटचा मातब्बर खेळाडू ज्याचे मी नुकताच उल्लेख केला तो आलाय. अक्षय म्हात्रे यांचं आगमन पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळत आहे. काल 25,000 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. वरद एंटरप्राइजेस कडून स्वतः वरद यांच्याकडून 5,000 रुपये होते. जोएलताई यांच्या माध्यमातून 5,000 25,000 होते. परंतु त्यामध्ये केवळ 1 ते 1,500च मिळाले अक्षयला. जशी पुढच्या सामन्याला सुरुवात होईल या आपण आवाजामध्ये बदल करतोय. आवाज ऐकूयात पुन्हा एकदा प्रथमेजी ठाकूर सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्राचे नामवंत आणि लोकप्रिय समालोचक जयश्री भोसले सर. ईशान्य मुंबईच्या जनतेच्या मनावरती राज्य करणारा, विकासाची नवी दिशा देणारा आणि संघर्षाच्या मातेतून स्वतःची ओळख निर्माण करणारा एक असा दमदार नेता आज या आपल्या स्पर्धेच्या वतीनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अर्थातच संजय दिना पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण ताफा तुम्ही आज अगदी आपण त्या मंचाच्या दिशेने येताना पाहिला. त्यांचं सर्वांचं आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. नवघरकरांच्या मानाची, सन्मानाची, उरण तालुक्याच्या स्वाभिमानाची, अभिमानाची दमदार क्रिकेटची महास्पर्धा. अर्थातच तुम्ही अनुभवत आहात भाई चषक नवघर 2026 हे दमदार पर्व. आज देखील 10 संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतील आणि तदनंतर मात्र क्रिकेटचा थरार रंगत असताना 2 संघ क्वालिफाय करतील ते सुपर 8 मध्ये. आजचा शेड्यूल जबरदस्त होता. तदनंतर आपण पाहिलं तर तितक्या चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. PTC लाईव्हच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेले आहेत त्या तमाम ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हे विहंगम दृश्य तुम्हाला सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. बर्ड आय व्ह्यू. खरं तर
रात्रीच्या या सत्रामध्ये सुरू असलेल्या दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आणि अगदी हे नाईट व्ह्यू ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे टिपलेले तुम्ही पाहताय सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठी मानाची स्पर्धा तुम्ही या स्पर्धेचा अनुभव घेत आहात आणि हे सुंदर क्रीडांगण तुम्ही पाहतात. खरं तर वीर वाजेकर मैदान नवघर उरण आणि उंच आकाशातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे मैदान कसं दिसत असावं ह्याच चित्रीकरण आपल्याला स्क्रीनमध्ये दाखवलं सांगतं. हॅट्स ऑफ टू पीटीसी टीम ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेला संपूर्ण घरोघरी पोहोचवण्याकरिता. आज यूट्यूब लाईव्हनं प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आज यूट्यूब लाईव्हनं प्रत्येक समालोचकाला प्रत्येक पंचांना प्रत्येक आयोजन घरोघरी पोहोचवलं पीटीसी लाईव्ह आणि संपूर्ण ब्रॉडकास्टिंग टीमचं मी खरंच कौतुक करेन ज्या प्रकारचं त्यांचं टेलिकास्ट सुरू आहे स्पर्धेमध्ये. स्वागत आहे मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या क्रिकेटच्या दर्जेदार सोहळ्यामध्ये. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज लवकर आपला बॉल चॉईस करा आणि मॅचला सुरुवात करा कारण अगदी आपण पाहिलं तर आज शेड्यूलमध्ये आपण भरपूर मागे आहोत या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहिलं तर लेखाजोखा सांभाळतात आमचे मंथन पाटील आणि त्यांनी माहिती दिली की या स्पर्धेतील तब्बल 7वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. ते अर्थातच बाहुबली ऑफ मुळेकंड बाहुबली ऑफ उरण या नावानं सुप्रसिद्ध खेळाडू अर्थातच आपण पाहिलं तर जीवित म्हात्रे आणि अर्धशतक आजच्या या रात्रीतील दमदार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं. काय झंझावत खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. काय जबरदस्त इनिंग त्याने साकारली. अद्भुत ज्या प्रकारची तो बॅटिंग करतो तर असं वाटतं की पीटीसीने हायलाईट एखाद्या मॅचचे प्ले केलेत की काय. चला सामना शुरू करा. ये संपर्क ग्रीन सिग्नल तो चलते मुकाबले के और बेहतरीन मुकाबला यहाँ पर दोस्तों देखिए बड़ा टोटल होगा यहाँ पर 81 रनों का और 81 का पीछा करने के लिए सलामी ओपनर बल्लेबाज मैदान में अब दाखिल हो चुके हैं. एक तरफ हर्षल दूसरी तरफ पंकज और पहले ओवर की जिम्मेदारी सौंपी गेंदबाज विराज पर. पहली गेंद पटकी हुई थी ऑन साइड पर. पावर पैक पुल का ये स्ट्रोक नजर आया. मिड विकेट पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. फायदा उठाया बल्लेबाज ने. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. चलिए यहाँ पर 81 रनों का बड़ा टोटल और काउंटर अटैक की हुई शुरुआत. पहली गेंद पर मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर एक बेहतरीन स्ट्रोक आपने देखा दोस्तों. ये हो चुके शुरुआत. अब आगाज हो चुका युद्ध का. 81 रन बने इसका मतलब ऐसा नहीं कि आसानी से मुकाबला छोड़ेगी टीम. संघर्ष करना जानते हैं ये. इस बार ये लती स्ट्रोक बैकफुट पर गए. गैप में खेला है. आउटफील्ड बड़ी तेज है. पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक दूसरा. ये शानदार चौका. बिल्कुल यहाँ पर देखिए पहली गेंद जो थी पटकी भी थी बॉर्डर लाइन पर आ रही थी उसे मिड विकेट की तरफ भेजा सीधे 4 रन के लिए और उसके बाद ऑफ स्टंप के बाहर रखी बैकफुट पर गए और एक बहुत ही बेहतरीन कट का स्ट्रोक दिखाया बल्लेबाज ने. इसके अर्ध विकेट पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 2 चौके लगे. शॉर्ट बट स्वीट ग्रुप मीटिंग के लिए यहाँ पर बल्लेबाज ने जरूर गेंदबाज को चाहा और मन बना लिया है बल्लेबाज ने कि यहां से अब अटैकिंग इंटेंट के साथ हमें बल्लेबाजी करनी है. 81 के लक्ष्य का पीछा कैसे करना है मंथन तो कुछ इस तरह से. 2 चौके लगे अब तक. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज हर्षल ठाकुर. नाम याद रखना जिसने एक ड्रीम स्टार्ट दिलाया है यहाँ पर खारकोपर टीम को. राउंड विकेट बड़ी तेज थी और बल्लेबाज आगे निकल चुके थे. बिल्कुल सही निर्णय अंपायर्स का. ऑफ स्टंप छोड़कर बहुत बाहर आए थे बल्लेबाज ये गेंद लिफ्ट करने के लिए. एक्शन रिप्ले देखिए फ्रंट एंगल के साथ स्क्रीन पर पीटीसी के माध्यम से आपको दिखाया जाएगा जिस तरह से बल्लेबाज ने हरकत की वहां पर. स्टंप घेर कर खड़े थे हर्षल और बहुत बाहर आए थे और वैसे ही अंदर से बाहर निकले गेंद. बिल्कुल सही निर्णय अंपायर्स का. यहाँ पर प्रशंसा करनी होगी अंपायर्स की जो मेन अंपायर की भूमिका में आपको नजर आएंगे. फटके सर देखिए इस बार फिर से राउंड विकेट आए और फिर से अटैकिंग इंटेंट के साथ गेंद को भेजा है मिड विकेट की दिशा में. अब ऐसे लग रहा है कि हर्षल ने मिड विकेट का 7 बार अपने नाम कर लिया है. तीसरा चौका.
लखन नहीं हर्षल नाम है इनका मैडी, क्योंकि एक के पीछे एक, एक को 2 में, 2 को 3 में और 3 को 4 में तब्दील करने में माहिर है ये बल्लेबाज। 3 चौके दागने वाले ये बल्लेबाज। देखिए पहले 2 गेंदों पर 2 बैक टू बैक आए, उसके बाद छोड़ने गए गेंद को, लेकिन अंदाजा गलत रहा बल्लेबाज का, लेकिन फिर से जैसे स्लॉट में आई उससे बाउंड्री लाइन के बाहर भेजा। फिर से इस बार जड़ में गेंद। अब देखिए ये क्या हो चुका है भाई, विकेट कीपर का विश्वास नहीं हो रहा है। अगर बेल्स नहीं गिरी तो कोई आर्गुमेंट नहीं होगी, लेकिन बीच से गई होगी तो क्या होगा। देखिए अंपायर्स का इशारा क्या होगा यहाँ पर, निगाहें सबकी निगाहें अंपायर्स के पास। तो चलिए बेल्स गिरी नहीं यानी कुछ नहीं, अब आर्गुमेंट करके कोई मतलब नहीं। क्या बात है, एक्शन रिप्ले फिर एक बार दिखाई पीटीसी। बाप रे, मैडी देखिए हंस रहे, क्या हुआ, मोए मोए। और यही हुआ, मैदान में बहुत सफल हुए थे। देखिए ओ उड़कर फिर से नीचे रुकी, मैग्नेट लगाया कि वहां पर चेक करिए एक बार क्या बात है। चलिए चलिए फील्डिंग लगा लीजिए तुरंत, अब अतिरिक्त समय ना जाया करिए प्लीज। 1 मिनट भी यहां पर अतिरिक्त जय होता का मना है, देखिए प्लीज। चलिए चलिए, देखिए 4 रन होंगे ये, बिल्कुल। चलिए इस 4 के साथ अब कुल टोटल 16 पर होगा। 16 का डोला 40 की छाती। सीधी बात बोलूं, बातें घुमाने नहीं आती, घुमाकर लगाना होगा एक आध बड़ा हिट, क्योंकि 4 तो आ चुके, 4 चौके लग चुके हैं यहाँ पर। 16 रन टोटल स्कोर बोर्ड पर आपको नजर आएंगे। जयनुमान खारकोपर टीम जिस तरह की शुरुआत की जरूरत थी 81 रनों का बड़ा टोटल का पीछा करने की, ये बिल्कुल सही शुरुआत, बिल्कुल शानदार अंदाज में बेहतरीन शुरुआत यहाँ पर चौकों के साथ। तो चलिए लोअर फुल टॉस ड्राइव किया इनटू द गैप, गैप ढूंढने में कामयाब रही है बल्लेबाज। फिर से पावर प्ले के ओवर का बिल्कुल शानदार इस्तेमाल। पहले ओवर के समाप्ति के बाद 5 चौकों के साथ 20 पर टोटल, 20 विदाउट लॉस जयनुमान खारकोपर। मैडी और फुल्ली डिमांडिंग डीजे ऑपरेटर। देखिए 20 मिनट का समय 4 ओवर के लिए आपके पास होगा, याद रखिए दोस्तों। और विकेट पर कोई ग्रुप मीटिंग नहीं होगी, थोड़ा बाहर चलकर मुलेकन टीम इस बात पर थोड़ा गौर करिए। जेबी दादा मात्रे, देखिए विकेट पर कोई खिलाड़ी आपके खड़े नहीं होंगे, इस बात पर थोड़ा आप गौर करिए और तुरंत मुकाबले की शुरुआत करिए। पहले ही ओवर में अब यहाँ पर पसीने छूट चुके हैं सामने वाली टीम को। 81 रन का पीछा करना है, सोचा था कि आसानी से मुकाबला अपने कंट्रोल में आ सकता है जयनुमान मुलेकन टीम ने, लेकिन दूसरी तरफ जयनुमान खारकोपर टीम देखें, इसे कहते संघर्ष, इसे कहते फाइट बैक और इसे कहते काउंटर अटैक। 81 का पीछा करते हुए पहले ही ओवर में 20 रन यहां पर मुकम्मल कर लिए। बहुत ही शानदार, बहुत ही जानदार और बहुत ही आक्रामक बल्लेबाजी का स्वरूप। बिल्कुल यही तो मजा आ रहा है मैदान में। कोई लक्ष्य मनुष्य से बड़ा नहीं, हारा वही जो मैदान में लड़ा नहीं, लड़ना होगा और वही लड़ते हुए मैदान में हर्षल ठाकुर आपको नजर आए। पहली ओवर में 20 रन यहां पर मुकम्मल के विराट के खिलाफ 5 चौकों की बदौलत ये 20 रन स्कोरबोर्ड पर आपको नजर आए। चलिए दूसरे ओवर की शुरुआत करिए जल्दी प्लीज। देखिए हम एक माध्यम है आपकी तरफ, जो कि सूचना मैनेजमेंट टीम हमें करती है, याद रखिए प्लीज। बहुत ज्यादा समय जाया हो रहा है यहां पर, ये जरूर आवाज हमारी होगी, पर बार बार हमारे मैनेजमेंट टीम हमें बता रही है कि आप बहुत डिले कर रहे हो इस मुकाबले के लिए। ओ तो चलिए इस बार पीछे खिलाड़ी मौजूद थे, लेकिन बल्ले से नहीं टकराई शायद ये गेंद। तो चलिए नयन जोशी रोहा इनकी ओर से 1000 रुपए का नकद इनाम जीवित को आ चुका है। मुकाबले के बाद आप चेक करिए जरूर गूगल पे, फोन पे, जो होगा वो प्लीज। देखिए ये गेंद, देखिए जहां पर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, शोल्डर पर लगी है गेंद, बिल्कुल जब पूरी तरह से घूम चुके थे बल्लेबाज। बिल्कुल बिल्कुल अच्छा निर्णय और बिल्कुल सही निर्णय अंपायर का। वहां पर सेलिब्रेशन करना चाह रहे थे शॉर्ट थर्ड के खिलाड़ी, जड़ में डाली थी इस बार। बहुत ही बेहतरीन सटीक यार का ड्राइव करने का प्रयास था। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद, एक के साथ संतुष्ट होना होगा। और जिस चीज की तलाश थी खारकोपर टीम को, वो अब हो चुके हैं मैदान में, क्योंकि पंकज को एंकर का रोल प्ले करना है। सिंगल डबल के साथ बस स्ट्राइक रोटेट करनी है और दूसरी तरफ हर्षल ठाकुर को मैदान में अटैकिंग इंटेंट के साथ बल्लेबाजी करनी होगी। 21 रन पिला टोटल स्कोरबोर्ड पर, 60 रनों की अभी भी दरकार इस मुकाबले में। अगली पेशकश अक्षय। तो चलिए फिर से एक बार जड़ में, सामने खिलाड़ी, गलती हो चुकी है, दूसरे के लिए पलटे। ऐसी गलतियां आपको नहीं करनी है।
क्योंकि पहले ओवर में बहुत ज्यादा रन खर्च हुए हैं। क्योंकि पहला ओवर बात करेंगे विराज का जो था, 2 चौके बैक टू बैक आए, फिर डॉट गेंद, फिर बैक टू बैक 3 चौके आए, 5 चौकों की बदौलत 20 आ चुके थे पहले ओवर में। लेकिन इस ओवर में रन संख्या पर अंकुश लगाने का काम कर रहे हैं अक्षय। 3 गेंदों में केवल 3 रन खर्च किए, नपीतुली और किफायती गेंदबाजी अब तक। चलिए आड़ा बल्ला चलाने का प्रयास किया था, इस बार बॉलर्स बैक खेलने चाह रहे थे, लेकिन हाथों से टकराई गेंद पीछे। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी बड़ी तेजी से मिड ऑफ के क्षेत्र पर आए और सिंगल से संतुष्ट रहना पड़ा बल्लेबाजों को। 1 के साथ टोटल आगे। अब मंथन पाटिल एक्सपर्ट स्कोर हमें बताएंगे। कुल टोटल 24 पर 24 एमसीए मान्यता के साथ देखिए हमारे मंथन पाटिल। ओ ये बेहतरीन थी, ये बेहतरीन गेंद थी, बिल्कुल शानदार, सीधे विकेट कीपर के दस्तानों में। बहुत बहुत तेज। तो चलिए अब तक इस ओवर की बात करेंगे। देखिए 5 गेंदे हो चुके हैं, जहां पर 2 डॉट गेंदे, 2 एक सिंगल और 1 डबल रन आया अब तक। बिल्कुल शानदार गेंदबाजी। पहले ओवर का जो प्रेशर बनाया था बल्लेबाजों ने, अब यहां पर गेंदबाजों ने फिर से बल्लेबाजों को सोच में डाल दिया है। क्या करना है आगे, ये क्वेश्चन मार्क अब बल्लेबाजों के सिर में जरूर बढ़ चुका है। आखिरी गेंद अक्षय, रफ्तार से भरी गेंद, सीधे जड़ में डालने का प्रयास। बॉटम हैंड का सही इस्तेमाल मिड विकेट के क्षेत्र पर। जो खिलाड़ी थे वाइड इच लॉन्ग ऑन पर केवल 1 रन यहां पर प्राप्त कर पाए। इस ओवर से सिर्फ और सिर्फ 5 रन बने, कोई बड़ा हिट आया नहीं इस ओवर में। बिल्कुल शानदार और सटीक गेंदबाजी, नपीतुली और कंजूस गेंदबाजी की अक्षय ने। 2 ओवर के समाप्ति के बाद 25 बगैर किसी विकेट के नुकसान पर। क्या बात है, भारत के इतिहास में अगर किसी का नाम सुनकर साहस, स्वाभिमान और पराक्रम की एक साथ महसूस होती है तो वो नाम है छत्रपति शिवाजी महाराज। केवल एक राजा नहीं थे, बल्कि वो एक ऐसे महान योद्धा थे जो दूरदर्शी शासक थे, जिन्होंने हिंद भी स्वराज्य की स्थापना की। बेहतरीन धुन बैठी, आपकी प्रशंसा हम करेंगे। 2 ओवर के समाप्ति के बाद 25 रन हो चुके स्कोरबोर्ड पर। बार बार बता रहे क्या करेंगे, अब सुन नहीं रहे तो देखिए मैनेजमेंट टीम ने अब आपके खिलाफ स्ट्रिक्ट एक्शन लेने की यहाँ पर सूचना हमें की है। जीवित मात्रे याद रखिए, हम बस एक माध्यम है, आवाज हमारी होगी, लेकिन ये जो सूचनाएं आ रही है बिल्कुल यहाँ पर मैनेजमेंट टीम की सूचना है। तो इस बात पर थोड़ा गौर करिए कि 2 ओवर के लिए केवल यहाँ पर लगभग 14 से 15 मिनट का समय खर्च किया है आप लोगों ने। शायद ऐसे मुझे लग रहा है कि यहाँ पर आखिरी ओवर में एक फील्डर 30 यार्ड सर्कल के अंदर आ सकते हैं। आज बहुत डिले हो चुका है इस प्रतियोगिता में। शुरुआती मुकाबले में यहाँ पर बात करेंगे तो लगभग आधे घंटे डिले के साथ हम चल रहे थे। अब यहाँ से देखिए टाइम कवर करना याद रखिए टीम मुलेकण, बार बार एक की अनाउंसमेंट नहीं की जाएगी। थोड़ा आप समझिए, आप एक प्रेस्टिजियस टूर्नामेंट में खेल रहे हो दोस्तों। चलिए 2 ओवर के समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर 25 रन 81 का पीछा करते हुए टीम जय हनुमान खारकों पर आपको नजर आएगी। दूसरी तरफ जय हनुमान मुलेकण के जो दूसरे ओवर में गेंदबाज अक्षय आए थे, उन्होंने पूरी तरह से मुकाबले का रुख सा पलट दिया था। क्या बेहतरीन गेंदबाजी की थी, रफ्तार थी उनके पास मंथन, और साथ ही साथ सटीकता थी उनकी गेंदबाजी में। अब यहां पर गेंदबाजी के लिए बॉलिंग मार्क पर बाहुबली जीवित मात्रे इस बार अब पिच खेलना चाह रहे थे, लॉफ्टेड कवर ड्राइव का स्ट्रोक खेलना चाह रहे थे, लेकिन स्ट्रेट टू द फील्डर, वे फील्डर थे वहां पर कवर में, उनके हाथों में गेंद। पहले विकेट का बदन, 25 पर पहला, 440 वोल्ट का बड़ा झटका। चेक अभिजीजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून अभिजीजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे। आणखीन 2 विकेट जर का इथे गोलंदाज मिळवतोय तर तब्बल 2000 रुपये कैश प्राइज असेल। क्या बात है, क्या बात है। देखिए बहुत सारे इनाम यहाँ पर आपको नजर आएंगे, और ये सब चीजें अक्सर हम देखते हैं जब अपनी बेहतरीन टीम मैदान में खेलते, अपने चाहिए खिलाड़ी जब मैदान में खेलते। तो चले नए बल्लेबाज मैदान में यहाँ पर तीसरे पायदान पर अब कदम रखते हुए आयुष गोंदे आते हुए मैदान में।
ओवर नंबर 3 की जिम्मेदारी जीवित मात्रे ने अपने कंधों पर सौंपी, खुद ली ये जिम्मेदारी, कहा कि मैं ये ओवर फेंकने की जिम्मेदारी लेता हूं। और पहली गेंद पर कवर के क्षेत्र पर एक शानदार कैच लब का खिलाड़ी वहां पर मौजूद थे, उन्होंने कोई गलती नहीं की। शुभम ने बेहतरीन कैच लब का वहां पर पहले विकेट का पतन 25 पर पहला बड़ा करारा झटका, जो कि ओपनर बल्लेबाज यहां पर बात करेंगे पंकज गरज मैदान के बाहर हुए। एक और अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद सीधे बल्लेबाज को चकमा देकर विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति यहां पर मैदान में होती भी बिंदी गेंद। जिस तरह की शुरुआत हुई थी पहले ओवर में 20 रन जोड़े थे जयनुमान खारकोपर टीम ने, वहां से लगा था कि इस मुकाबले में मजा आएगा दर्शकों को, कि पूरी तरह से एक तरफा नहीं झुकेगा ये मुकाबला। लेकिन वहां पर दूसरे ओवर में पूरी तरह से सपने चकनाचूर कर दिया अक्षय ने, केवल 5 रन खर्च कर दिए। और राउंड विकेट से आए, बड़ा हिट लगाने का मन था बल्लेबाज का, लेकिन मिड विकेट के खिलाड़ी वहां पर मौजूद थे। बेहतरीन कैच उन्होंने लपका, रोहन थे वहां पर, कोई गलती नहीं। विकेट का पतन, एक के पीछे एक, तू चल मैं आया, दूसरी विकेट। मैडी, जब तक मुकाबले खत्म नहीं होंगे तब तक आप कहीं मत जाइए, जाओ ना घरी। अभी से कह रहे हो 12:30 बजे, अभी तो पूरी रात बाकी है। चलिए 2.3 ओवर का खेल समाप्त और 25 रन 2 विकेट के नुकसान पर हमारे मंच पर ईशान्य मुंबई की जनता के दिलों में बसने वाला एक ऐसा शख्स, जिन्होंने विकास की नई दिशा देने वाला शख्स जैसे अपना नाम बनाया पूरे ईशान्य मुंबई में। यहाँ पर बात करेंगे, देखिए संजय जी पाटिल साहब तशरीफ रखते हुए हमारे मंच पर। स्वागत है साहब फिर से एक बार आपका भाई ट्रॉफी 2026 के एक शानदार प्रतियोगिता में। जीवित मात्रे राउंड विकेट से, तो चलिए बल्ले का सिरा लगा है या नहीं, बड़ी अपील अंपायर सहमत। एक और बल्लेबाज का छोड़ना गया मैदान। इस ओवर में 3 विकेट चटकाई जीवित मात्रे ने। वाह क्या शानदार गेंदबाजी मैदान में दिखाते हुए जीवित मात्रे, देखिए बल्लेबाजी करते हुए अर्धशतक लगाया, गेंदबाजी करते हुए 3 विकेट उनके खाते में। ठोक बैडी तो मैदान में जीवित मात्रे खा रहे, क्योंकि जिस तरह की गेंदबाजी कर रहे हैं मैदान में, देखिए 3 विकेटें उनके खाते में। पहले 2 गेंदबाजों ने विकेट नहीं चटकाई, वो कारनामा करके दिखाया जीवित ने मैदान में। बिल्कुल शानदार सटीकता से गेंदबाजी कर रहे हैं और बहुत मजा आ रहा है मैदान में जिस तरह की गेंदबाजी जीवित कर रहे हैं। पूरी तरह से डोमिनेटिंग इंटेंट के साथ, अटैकिंग इंटेंट के साथ गेंदबाजी नजर आई है। जिस तरह से पहले सत्र में उन्होंने गेंदबाजों की झेल सोडला तरी खेळाडूसाठी पारितोषिक आहे, अर्थात 2,000 रुपयाचं अभिजीत चव्हाण यांच्या माध्यमातून। कैच पकड़ने के लिए ढेर सारे इनाम देके, छोड़ने के लिए पहली बार हम सुन रहे हैं। क्या बात है, अनोखा इनाम वहां पर। बिल्कुल बिल्कुल, देखिए भाई ट्रॉफी इसमें कुछ भी हो सकता है। देखिए अब आखिरी गेंद यहाँ पर शेष होगी। 5 गेंदे और पिछली 5 गेंदों में कोई रन खर्च नहीं की यहाँ पर जीवित मात्रे ने। साथ ही साथ विकेटों की बात करेंगे तो यहाँ पर 3 विकेटें भी चटका चुके हैं। 2.3 विकेटें, यानी अब तक तो कोई रन नहीं इस ओवर में, यानी मेडन ओवर हो सकता है, बल्ले का मोटा सिरा गेंदबा में पीछे खिलाड़ी मौजूद। तो दर्शकों चलिए तालियां बजाइए एक बार जोर से फिर से। पहले सत्र में अर्धशतक लगाया और अब दूसरे सत्र में मेडन ओवर और साथ ही साथ ओवर ट्रिक पूरे करने वाले ऐसे ये खिलाड़ी, नाम इनका जीवित मात्रे। होय, आदरणीय सुधीजी गरज साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत आपण ऐकतो आहोत। परंतु अगदी त्याच वेळेला हर्षजी मोहम्मद साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय कॅच सोडणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी 1000 रुपये आणि अगदी त्याच वेळेला अभिजीतजी मात्रे चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून चौकार सोडणाऱ्या खेळाडूसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज। क्या बात है, देखिए अब यहां से आने वाली 12 गेंदें और जीत के लिए
56 रनों की जरूरत है। बहुत मुश्किल हो चुका है अब यहाँ से मुकाबला जीतना। लेकिन स्ट्राइकर एंड पर यहाँ पर देख के बात करेंगे तो बल्लेबाज हर्षल ठाकुर जब तक खड़े सरकार से भी बड़े नजर आएंगे आपको, क्योंकि जब तक ये खिलाड़ी मैदान में है ना तब तक कुछ भी हो सकता है। मुकाबले का अनुमान लगाना थोड़ा सा मुश्किल। चलिए देखिए, पहले ही बहुत ज्यादा समय आपने जाया किया, याद रखे टीम मुलेकंड, अब यहाँ से अतिरिक्त समय कोई खर्च नहीं होगा, इस बात पर थोड़ा गौर करिए। तो चलिए अब स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज यहाँ पर नजर आएंगे हर्षल ठाकुर। ओ ये बढ़िया गेंद थी, ये बहुत ही बढ़िया गेंद थी, पूरी तरह से चकमा खा बैठे बल्लेबाज। डॉट बॉल की समाप्ति होती हुई आपको नजर आएगी। ओवर नंबर 4 के लिए अब गेंदबाज सत्या को बुलाया गया। पहली डॉट गेंद, 11 गेंदे 56 की दरकार अभी भी। ओहो एक और बेहतरीन गेंद, राइटी बल्लेबाज के लिए पूरी तरह से गिरने के बाद बाहर निकलने वाली ये गेंदें आपको नजर आएंगी। बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। पहले 2 गेंदों पर सत्या काम तमाम करना होगा हर्षल को अब यहाँ से। हरेजी भोईर साहेब पांडजेचे हरेजी भोईर साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। बिल्कुल इसी बीच देखिए अतिथि मान्यवरों का स्वागत किया है चौके के साथ हर्षल ठाकुर के बल्ले से 4 रन। गेंद भी आ चुकी। चलिए मैडी थोड़ा सा हम माफी चाहेंगे, आपकी 10 गेंदे 23 की जरूरत। ओ घूम कर मारा इस बार, गैप में खेलने का प्रयास, स्क्वायर लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, फायदा उठाया हर्षल ठाकुर ने। एक और शानदार भाई ट्रॉफी चौका। साहेब यांच्या माध्यमातून आणखीन एक चौकार जर हर्षद ठाकूरने इथे मारला तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। हा तो बॅटर आहे ज्याच्या नावावरती या वर्षीच्या हंगामामध्ये बाईक आणि बाईक मालिकेभराच्या पाहायला मिळाल्यात आणि खारकोपरचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। वन साइड हीरो आहे, जर आणखीन उभा राहिला तो धावा आणि धावाच पाहायला मिळतील। बिल्कुल, तो यहाँ से हर्षद ठाकुर को देखिए रुक कर रन बनाने होंगे। 12 गेंदों में 31 उन्होंने अब तक बनाए और टीम के टोटल 33 रन बन चुके। 8 गेंदे 48 रनों की अभी भी जरूरत मैदान में। बॉलर तैयार सत्या। ओ इस बार ऐसे गेंदे आप रात भर डालते रहोगे तो हर्षद ठाकुर आपको रात भर मारते रहेंगे। ये गेंद मिड विकेट के बाहर, 6 रन। खासदार ईशान्य मुंबई संजय भाई पाटील साहेब यांना आपण पाहतोय आणि भाईंचं बॅनर जे आहे जिथे अगदी व्यासपीठाच्या समोर जर का कोणत्याही बॅटरने व्यासपीठाच्या समोर असणाऱ्या भाईंच्या बॅनरवरती डायरेक्ट बॉल जर का मारला थेट षटकार तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। बिल्कुल, हर्षल को अब यहां से देखिए बहुत उम्मीदें दी हर्षल ने इस मुकाबले में। बहुत बार थी विकेट कीपर देखिए पैरों से रुकाना चाह रहे थे, व्हाइट बॉल, 1 रन यहां पर प्राप्त कर पाएंगे। 7 गेंदे और जीत के लिए 41 रनों की दरकार अभी भी मुकाबले में। हर्षल ठाकुर को यहां से इस मुकाबले में एक ही बात बताई जाएगी, लाख दलदल लो पाव जमाए रखे, खाली सही हाथ ऊपर उठाए रखे। अरे कौन कहता है चन्नी में पानी नहीं रुकता, बर्फ बनने तक हौसला बनाए रखे। हौसला अब बना के रखना होगा मैदान में हर्षल को। आमचे आर्यनजी पाटील आमच्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग हो, बॉल जर का बाहेर गेला आणि तो आणून तुम्ही दिलात आणि घेऊन येताना तुम्ही दिसलात आणि आणून दिलात तर तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज। क्या बात है, ढेर सारे नकद इनाम। हम दर्शक भी देखिए गेंद के पीछे बड़ी तेजी से भागते हुए नजर आएंगे। 7 गेंदे 41 की जरूरत। ओ इस बार बहुत चपल हुए थे ऑफ स्टंप के बाहर, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति। अब जो सपना देखा था पूरी तरह से निस्तनाबूत हो चुका है, क्योंकि पहले 4 ओवर में केवल 40 बने, अब आने वाली 6 गेंदों में 41 की जरूरत। नेतृत्व कनकर हैं, जिनकी सोच स्पष्ट और उनका उद्देश्य सिर्फ एक, जनता की सेवा और क्षेत्र का विकास। चाहे सड़क, पानी, स्वास्थ्य, शिक्षा या रोजगार का मुद्दा हो, हर क्षेत्र में जिन्होंने मजबूती से काम किया, संसद से लेकर सड़कों तक हर मंच पर उन्होंने ईशान्य मुंबई की आवाज बुलंद रखी। हमारे देखिए यहाँ पर मंच पर होय आदरणीय खासदार संजय दीना पाटील साहेब यांच्या माध्यमातून 6 बॉल 6 षटकार
मामाजी मंचेकर साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. मामाजी मंचेकर साहेब यांच्या माध्यमातून 6 बॉल 6 षटकारासाठी 6,000 रुपयाचं कॅश प्राइज, 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. चला 12,000 रुपये. 6 बॉल 6 षटकारासाठी 12,000 रुपयाचं कॅश प्राइज. मतलब लगभग हर एक छक्के के लिए यहाँ पर लगभग 2,000 का नकद इनाम. क्या बात है. लेकिन देखिए पहली गेंद और यहाँ पर नहीं, बल्लेबाज यहाँ पर बड़ा हिट नहीं लगा पाए और जो मौका था वो भी अब गवा चुके हैं. तो अब यहाँ पर बस औपचारिकता शेष होगी इस मुकाबले में. फॉर्मेलिटीज पूरी होती भी आपको नजर आएंगी. प्रथमेश सर, खरं तर षटकार मारणाऱ्या बॅटर्ससाठी पारितोषिक आहेच, परंतु प्रेक्षक वर्गाने जर बाहेरून बॉल आणून दिला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आर्यनजी पाटील यांच्या माध्यमातून. क्या बात है. कितने सारे इनाम देखिए. संजय दादा पाटिल देखिए हमारे मंच पर तशरीफ रख चुके हैं. सबसे बड़ी ताकत उनका दमदार वक्तृत्व. जब वो बोलते तो शब्द सिर्फ सुनाई नहीं देते बल्कि लोगों के दिलों में उतर जाते हैं. उनकी आवाज में जनता का दर्द और उनकी उम्मीद में उनके हर एक हक की लड़ाई आपको साफ नजर आएगी. तो चलिए इस बार दर्शकों को था मौका. आए वह कैच ले लिया इन्होंने. क्या बात है. अब देखिए कितने मजाक कर रहे हैं, वहां पर मुस्कुरा रहे. देखिए क्या बात है. कॅच पकडल्या बाहेर त्याच्यासाठी 1,000 रुपये आहेत. दादा या. बक्षीस घ्यायला स्टेजवर आईवा कॅचवाला. क्या बात आहे. 5 बॉल 5 षटकार मारले तर 24,000 रुपये आणखीन मिळतील. चला 25 झालेत. 25,000 रुपयाला कॅश प्राइज राहील. बॉल घेऊन आलेला आयवा कॅचवाला ये. क्या बात है. क्या बात है. देखिए बक्षीस अभिजित घ्यायला चव्हाण यांच्या माध्यमातून, अभिजितजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तो जिक्र किया कॅचवाला. हमने. बक्षीस घ्यायला स्टेजवर आईवा कॅचवाला. देखिए कितने मुस्कुरा रहे वो. अब जय सर देखिए यहाँ पर मुझे लग रहा है कि शाम सुहानी और रात मस्तानी हो जाएगी इनकी. 2 बॉल 2 मारलेत. 2 बॉल 2 षटकार मारलेत. कॅच सोडलाय. गेंद कॅच धुलकर सोडला लाएंगे. म्हणून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. कॅच सोडला म्हणून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. चला या. कॅच सोडलाय कोणी. फिल्डरसाठी कॅश प्राइज आहे. आणि कॅच सोडलाय क्षेत्ररक्षक आणि नाव काय दादा. अक्षयसाठी 1,000 रुपये. क्या बात है. क्या बात है. तो चलिए भाई अब यहां पर देखिए संघर्ष की ज्वाला फूकती हुई मैदान में. क्या बल्लेबाजी की. जरूर ये मुकाबला खारकुपर टीम के हाथ से निकल चुका है, लेकिन हर्षद ठाकुर के लिए तालियां बजाइए. 1 साइड हीरो, 1 साइड बैटिंग, 51 रन. एक बार हर्षल जरूर ये मुकाबला हाथ से निकल चुका है, लेकिन बैट ऊपर करिए और दर्शकों की तालियां आप स्वीकारिए. हर्षल प्लीज. 55 रन. देखिए क्या बात है. अकेला लड़ा आखिरी दम तक मैदान में. सर बॉल किती राहिले. एकच बॉल राहिलाय. 2 बॉल बाकी आहेत. 3 बॉल 3 6 मारले. 2 बॉल बाकी राहिले. चलिए 21 रनों की अभी भी जरूरत होगी. दोन्ही षटकार मारले तर 25,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात है. हर्षल ठाकुर देखिए 55 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बहुत बड़ा संघर्ष रहा हर्षल का. अकेले ने रुककर रन बनाए. टीम का टोटल 60 पर है और वहां पर 55 रन अकेले हर्षल ठाकुर के बल्ले से आए. क्या बल्लेबाजी की. अद्भुत बल्लेबाजी मैदान में नजर आएगी. और पूरी तरह से देखिए अब जो उनके चेहरे पर नाराजगी है वो प्रथमेश तो सर, आणखीन या बॉलवरती षटकार आला. लास्ट बॉल आहे. षटकार मारला तर 6,000 रुपयाचा कॅश प्राइज. बॅटर हर्षद ठाकूर. स्ट्रायकर एंड वरती आहे. शेवटचा चेंडू. या बॉलवरती षटकार आला तर 6,000 रुपये होते आणि कॅच सोडली तर 1,000 रुपये. कॅच पकडायला दोघेही आले नाहीत. विकेट किपर जीवित म्हात्रे. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याने कॅच सोडली म्हणून. हार्ड लक हर्षल ठाकुर. ज्या कॅच प्रकारची पकडली असती तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज होतं आणि कॅच सोडली म्हणून 1,000 रुपये. चला दोघे खेळाडू होते कॅच सोडलेले आहेत. त्यांनी प्रथमतः या अक्षय आणि जीवित म्हात्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंथन जीवित म्हात्रे मॅन ऑफ द मॅच आणि 1,000 रुपये. आणि अक्षय कॅच सोडलेला आहात 1,000 रुपयाचा पारितोषिक घेऊन जा. चला दोन्ही खेळाडूंनी या काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. या काही विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत. त्याआधी अक्षय आणि
मी जीवित म्हात्रेचं लक्ष वेधेन. जीवित म्हात्रे आपण या खरं तर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आज खासदार साहेबांच्या शुभ हस्ते मानवनाचा पुरस्कार देणार आहोत.